नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते मित्र हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात डॉक्टर प्रमोद सूर्यवंशी यांची नवी कोरी कादंबरी. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचा चिन्ह आहे, बेल आयकन ते प्रेस करा. त्यातला ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी ह्या कादंबरीचा प्रत्येक भाग अपलोड केला की ताबडतोब त्या भागाचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. चला मित्रांनो, सुरू करूयात. डॉक्टर प्रमोद सूर्यवंशी लिखित बाबा आणि मी. श्रोते मित्र हो, डॉक्टर प्रमोद सूर्यवंशी यांनी एका असामान्य आभाळा एवढ्या माणसाच्या सोबतचा जो प्रवास केला त्याचं प्रामाणिक निवेदन म्हणजेच बाबा आणि मी. मित्रांनो, ही कादंबरी मला आपल्या चॅनलवरनं वाचून दाखवण्याची परवानगी दिली त्याबद्दल डॉक्टर प्रमोद सूर्यवंशीचे आणि निस्वार्थी प्रकाशनचे श्री विजय अनंत मरळ यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि तुम्हाला आता ऐकवतो डॉक्टर प्रमोद सूर्यवंशी लिखित बाबा आणि मी ह्या कादंबरीचा भाग पहिला. 1996 सालची गोष्ट. तेव्हा मी नुकताच डॉक्टर झालो होतो. आपण डॉक्टर झालो आहे याच्यावर मलाच विश्वास बसत नव्हता. त्यामुळे पाय हवेत आणि आकाश ठेंगणं झालेलं. आरशासमोर उभं राहून डोईवरच्या केसांना वळण देताना समोरील व्यक्तीची मी मलाच नव्यानं ओळख करून द्यायचो की हे डॉक्टर प्रमोद सूर्यवंशी. अस्मादिकांना क्षणभर न्याहाळून झालं की स्वारी पुढच्या कामाला रवाना होई. मग चालताना दोन्ही बाहू छातीपासून थोडे विलग होत आणि नसलेली छाती उगाचच पुढे येईल. माझे आईवडील प्राथमिक शिक्षक. वडील जुन्या काळातील 7वी पास, तर त्या काळी आईने मात्र 10वी नंतर D.Ed केलेलं. दोहोकडे ठार निरक्षर शेतकरी कौटुंबिक पार्श्वभूमी असतानाही दोघांनी बरीच मजल मारली होती असंच म्हणावं लागेल. रानात कामाला गडी माणसं नाहीत आणि ह्यो शाळा शिकतोय. बापाला त्याच्या बापानं गचांडीला धरून शाळेतनं बाहेर ओढलं आणि बोकांडीवर जनावरं आणि शेत बांधलं. आता आपली सुटका नाही या भयानं मुसंडी मारून बापानं मामाचा गाव जवळ केला आणि त्याच्या गोठ्यातल्या जनावरांचं शेणमूत सारून शिकता सवरता झाला. 7वी पास होऊन मास्तरकीही मिळवली. त्यामुळे आमचा बाप ग्रेटच. तिकडे आईनेही रॉकेलचा दिवा पेटवून नाकाचा शेंडा काजळीनं काळवणला तरी शिक्षणाचा दिवा काही विझू दिला नाही. त्यामुळे ती सुद्धा ग्रेटच. वास्तविक मी एक साधा जनरल प्रॅक्टिशनर. तो काळच तसा होता. आपलं पोरगं डॉक्टर नाही तर इंजिनियर झालं पाहिजे हे प्रत्येक मध्यमवर्गीय आईवडिलांचं ठरलेलं स्वप्न असायचं. खोऱ्यानं पैसा ओढता येईल अशी ही 2 क्षेत्र तेव्हा त्यांच्या दृष्टिक्षेपात होती. पण व्यवहारी जगाचा अननुभव आणि जुजबी ज्ञान ह्यामुळे निर्णय क्षमता आणि दूरदर्शीपणा यांचा दोघांकडेही अभाव होता. आपल्या मुलाला डॉक्टर करायचं या एकाच ध्यासानं त्यांना पछाडलेलं होतं. पण तो कसला डॉक्टर होणार, कोणती पदवी त्याच्याकडे असणार याचं कसलंही भान त्यांना मुळीच नव्हतं. मी 12वी सायन्स उत्तीर्ण झाल्यानंतर माझं ॲडमिशन कोणत्या मेडिकल कॉलेजमध्ये होणार हे मला अजिबात ठाऊक नव्हतं. तोपर्यंत तिकडे माझ्या मामाने माझ्या परस्पर एका मेडिकल कॉलेजला माझं ॲडमिशन उरकलं होतं. मामा, हा कुठला डॉक्टरी कोर्स रे? माझ्या या भाबड्या प्रश्नावर मामा एकदम चिडीचूप गप्प. मग मीही गप्प. मामापुढे जास्त काही बोलायची हिंमत माझ्यात नव्हती. मग काय, तेरी भी चूप और मेरी भी चूप, सगळा सावळा गोंधळ. एखाद्या गोष्टीविषयी परिपूर्ण ज्ञान स्वतःला नसेल तर ते जाणकार व्यक्तींना विचारण्यात संकोच तो कसला? अधिकारी व्यक्तींची मदत त्यांनी जरूर घ्यायला हवी होती असं मला आजही वाटतं. पण तेव्हाचा काळ हा भांडवलशाहीच्या जागतिकीकरणाचा होता. आर्थिक सुबत्तेचे वारे देशात वाहायला लागले होते. मध्यमवर्गीयांना क्षितिजावरची श्रीमंतीची स्वप्न खुणावत होती, वाकुल्या दाखवत होती. 4थी आणि 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेत मी चांगलं यश संपादन केलं होतं. त्यावेळी जिल्ह्यातून आलेल्या पहिल्या काही क्रमांकात माझा नंबर हमखास असे.
शालेय यशाची घोडदौड अगदी बालवयापासून जोरात सुरू होती. 10वीच्या बोर्ड परीक्षेत पहिल्या 10 पोरात मी हमखास असणार याची खात्री माझ्या सगळ्या शिक्षकांना होती. पण दुर्दैवानं इयत्ता 9वीत असताना वडिलांच्या अत्यंत मारकुट्या स्वभावामुळे माझी सुसाट धावणारी यशवंत एक्सप्रेस पटरीवरनं कधी उतरली ते कोणालाही समजलं नाही. 10वीला बोर्डात येऊ शकणारा मी पार मागच्या रांगेत कधी जाऊन बसलो ते माझं मलाही कळलं नाही. मग व्हायचं ते झालंच. माझं कधीही भरून न येणारं प्रचंड शैक्षणिक नुकसान झालं. शाळेबाहेर जास्त गुण उधळल्यामुळे परीक्षेत फार कमी गुण मिळाले होते. मी मधूनच महिनाभर शाळेला दांडी मारत असे. शाळेसाठी दररोज वेळेवर निघे, पण शाळेत न जाता बाहेरच भटकत बसे. शाळा सुटल्याच्या वेळी साळसूतपणे मी घरी येई. त्यातून मग पुढे कसं तरी रखडत 12वी सायन्स उत्तीर्ण झालो. 12वीला फारच कमी गुण मिळाले. बघता बघता सगळी स्वप्न धुळीला मिळाली. मला 12वीला खूप कमी मार्क मिळाले असले तरी भूगोल या विषयात मी संपूर्ण राज्यातून पहिला आलो होतो. अगदी प्राथमिक शाळेपासून मला भूगोल हा विषय खूप आवडायचा. तो शिकताना मी दंग व्हायचो, भान हरपायचो. अनंत विश्वाची सफर करून यायचो. खरं तर 10वी नंतर मला कला शाखेचं खूप आकर्षण वाटत होतं. आर्ट्सला प्रवेश घ्यावा असं वारंवार वाटायचं. तिकडचे सगळेच विषय मला खुणावत असत. पण हे घरी बोलायची सोय नव्हती. कधीतरी आईजवळ कला शाखेला जाण्याबाबत विषय काढी, पण बाळ तू डॉक्टरच हो असं पालुपद ऐकायला मिळे. चाचपडत बसण्याशिवाय मग पर्याय उरत नसे. कसाबसा एकदाचा मी 12वी उत्तीर्ण झालो आणि मला मारून मुटकून डॉक्टर बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली. कधी कुठे कशाला मामानी माझं ॲडमिशन काय केलं ते माझ्या गावीही नव्हतं. त्यानंतर मात्र कसं का होईना हवं तर रखडत म्हणा, पण एकदाचा मी डॉक्टर झालो आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. माहीत नाही कुणी लिहिलंय, पण ती शायरी मला आजही हटकून आठवते. उठा के ले गए सब लोग मुझे सूली तक, उठा के ले गए सब लोग मुझे सूली तक, और मैं चिल्लाता रहा यारो मेरा बयान तो ले लो. तर असा मी एक GP जनरल प्रॅक्टिशनर तेव्हा नुकताच डॉक्टर झालेलो. दवाखाना नेमका कुठे सुरू करायचा हा प्रश्न ओघांनी समोर आला होताच. त्यावर मला बरीचशी मतमतांतरं ऐकून घ्यावी लागली होती. पण सरतेशेवटी बहुमताचा कौल असा झाला की मी कोकणात जाऊन दवाखाना थाटावा. तिकडे बक्कळ पैसा कमावता येतो, अगदी अक्कल नसली तरीही. खोऱ्यानं पैसा कमवायचा असेल तर कोकणात जावं असा जणू अलिखित नियमच बांधला होता तेव्हा. मलाही हाच सल्ला सगळ्यांच्याकडनं दिला. त्या सल्ल्यापुढे मी नतमस्तक झालो. अनेकांच्या सल्ल्याची तामिली करायची म्हणून मी तिकडे प्रस्थान ठेवलं. येवा कोकण आपलोच असा. कोकण जणू आंधळच मिळालंय या भावनेनं मी मालवणला कूच केलं. कोकणात मी मालवणचाच परिसर का निवडला यालाही सहज एक निमित्त घडलं. डॉक्टरी पास झाल्यानंतर दवाखाना सुरू करण्यापूर्वी कुठेतरी मस्त फिरून यावंसं वाटत होतं. एक दिवशी असेच मी दीपक टेके या मित्राबरोबर गप्पा मारत बसलो होतो. सहज त्याला म्हटलं, चल आपण 2 दिवस कुठेतरी फिरून येऊ. त्यावेळी त्याच्याकडे नवीन मोटरसायकल आली होती. ती घेऊन आम्ही दोघे मालवणला गेलो. भरपूर भटकंती झाली, मनसोक्त मौज केली. परतीचा प्रवास आचरा मार्गे करायचा म्हणून निघालो. आचरा मालवणपासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर होतं. आचऱ्याच्या तिठ्यावर म्हणजे मुख्य चौकात पोहोचलो तेव्हा या ठिकाणीही समुद्रकिनारा आहे असं समजलं. तिठ्यापासून पश्चिमेला तो 3-4 किलोमीटर अंतरावर होता. आमच्याकडे वेळ भरपूर होता. आचऱ्याचा समुद्रकिनारा बघून पुढे निघू म्हणून आम्ही तिकडे वळलो. संपूर्ण रस्ता वाड्या वस्त्यातनं वाहत होता. अरुंद पण अतिशय सुंदर नागमोडी वळणाचा हा रस्ता छोट्या मोठ्या टेकड्यांना वळसा घालून पुढे सरकत होता.
रस्त्याच्या दुतर्फा समृद्ध वनराई हिरवाईनं नटली होती. त्यातूनच अधूनमधून वसलेली मोजकी कौलारू घरं डोकवायची, तर कधी समुद्राची छोटीशी खाडी दर्शन द्यायची. जाताना वाटेत एक खळाळता ओढा वाहत होता. दर्या दर्शनाला तो व्याकुळ झाला होता. विठ्ठलाच्या दर्शनाला आसुसलेल्या वारकऱ्याच्या ओढीनं तो धावत होता. पाण्याची खळखळ आणि पक्ष्यांचा गुंजारव एका वेगळ्याच आध्यात्मिक उंचीवर घेऊन जात होता. दिव्यत्वाची प्रचिती येत होती. मन अगदी प्रसन्न झालं. सर्वत्र नीरव शांतता होती. कसलीही घाई गडबड नव्हती. लोकांची, वाहनांची वर्दळ तर नावालाच होती. छोट्या छोट्या टेकड्यांमधून नागमोडी वाहणारा रस्ता जेव्हा संपला तेव्हा समोर सर्वदूर दर्यासागर पहुडला होता. नजरेच्या टप्प्यात मावत नव्हता. वाह, क्या बात है, आपसूक शब्द बाहेर पडले. अतिशय स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा आचऱ्याला लाभला होता. स्वप्नवत वाटावा इतका नयनरम्य निसर्ग सर्वत्र भरभरून पसरला होता. खरंच निसर्गानं सौंदर्याचं माप कोकणच्या उंजळीत अगदी मुक्त हस्ते रिक्त केलेलं होतं. याची देही याची डोळा मी आचरा पाहिला आणि मन तृप्त झालं. देहभान हरपून निसर्गाचं अद्वितीय देणं मी डोळ्यात साठवत होतो. तितक्यात कोठूनशी वाऱ्याची एक झुळूक आली आणि हळूच माझ्या कानात सांगून गेली, डॉक्टर, दवाखाना याच गावात काढायचा बरं. शुभस्य शीघ्रम. परतीच्या प्रवासाला लागण्यापूर्वीच आचऱ्यातील काही कारभाऱ्यांच्या लागलीच भेटी घेतल्या. मी डॉक्टर सूर्यवंशी सांगलीहून आलोय. मला आपल्या गावी दवाखाना सुरू करायचा आहे. कुठे जागा मिळेल का? मी अगदी अधीरतेनं विचारत होतो. गाव कारभारी मला अपाद मस्तक न्याहाळत होते. डॉक्टर आहे, दिसतोय तो पोरस वादा, पण ठीक आहे असं वाटून त्यांनी माझी जुजबी चौकशी केली आणि खात्री वाटून घेऊन एकदाचा होकार भरला. जागेचं सोडावं डॉक्टर, ती जरूर मिळेल. पण तुम्ही कधी येताय ते सांगा. 4 दिवसात परत या. दवाखाना लगेच सुरू करूया. माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. मन उचंबळून आलं. खरंच मला शब्दातीत आनंद झाला होता. इतक्या जलद सर्व काही घडेल याची यत्किंचितही कल्पना नव्हती. अनपेक्षित घडत होतं. एका झटक्यात सगळं काही ठरवलं जात होतं. ऊर भरून आला. आनंदाच्या भरात वेगात परतण्यासाठी परत निघालो. लढाई जिंकूनच योद्धा घरी चालला होता जणू. केवळ 8च दिवसात मी, मामे भाऊ विकास आणि मित्र रमेश बॅगा भरून तयार झालो आणि एक दिवस आचऱ्यात येऊन दाखल झालो. आमच्या जेवणाची, राहण्याची सगळी व्यवस्था कारभाऱ्यांनी चोख केलेली होती. गावातल्या मुख्य रस्त्यावरील एक छोटीशी खोली दवाखान्यासाठी उपलब्ध करून दिली होती. दुसऱ्या दिवशी कारभाऱ्यांनी तातडी केली. कुठूनसा पिऊन तर्र झालेला एक सुतार उचलून आणला. दवाखान्यासाठी हवं असलेलं फर्निचर त्या बहादरानं एकाच दिवसात बनवलं. अर्थात ते काम चालावच होतं. तोवर तसाच एक पेंटरही आणला गेला. मंतर मारल्यासारखा दवाखाना असा बोर्ड एका तासात बनवला आणि दर्शनी भागात भिंतीवर टांगला. खोलीच्या भिंतींना आतून बाहेरून डिस्टेंपर मारला. तेवढीच लाकाकी. पुढचं पुढे बघू म्हणून आत्ता जास्त शोभा नाही केली, पण थोडंसं रुपडं आल्यासारखं वाटायला लागलं. नवीन दवाखाना सुरू होतोय जणू. येणारी जाणारी कुजबुजायला लागली. जाता जाता क्षणभर थपकून डोकवायला लागली. तोवर मी औषधं आणि इतर उपकरणांची मांडामांड केली. दवाखान्याला कळा आली. सगळे जुजबी उपचार पूर्ण केले. दुसऱ्या दिवशी एका बुजुर्ग थोरल्या माणसाच्या हस्ते औपचारिक उद्घाटन करून पेढे वाटले आणि त्या क्षणी माझ्या मनातले सगळे तिढे सुटले. एकदाचा दवाखाना सुरू झाला. स्वप्न सत्यात उतरलं आणि पहिल्याच दिवशी मी चक्क 4 रुग्ण तपासले. मलाही बरं वाटलं. संपूर्ण दिवस आनंदात गेला. दिवसभराच्या धावपळीनं थोडी दमछाक झाली होती. होता होता रात्र का काळ रात्र ती झाली
आणि अचानक समुद्राचं खारं पाणी गावात शिरलं. गावकऱ्यांच्या लेखी असं आजपर्यंत कधीही घडलेलं नव्हतं. काय होतंय हे कोणाचंही समजेन असं झालं होतं. समुद्राचं पाणी गावात शिरू नये म्हणून खाडीवर एक भला मोठा बंधारा बांधलेला होता. दर्याला कितीही भरती आली तरी त्यांनी माप ओलांडू नये म्हणून बंधाऱ्याची योजना केली होती. पण दर्यासागरानं माप केवळ ओलांडलंच नव्हतं, तर ते मोडून फेकून दिलं होतं. अघटित घडलं होतं. कधी नव्हे तो आज बंधारा फुटला होता. पाणी दवाखान्याकडे जसं सरकायला लागलं तसं माझ्या तोंडचं पाणी पळालं. कशीबशी औषधं आणि इतर साहित्य पटापटा बॅगेत भरलं आणि खुंटीला टांगलं. लगोलग आम्ही तिघे तिथनं बाहेर पडलो आणि बघता बघता दवाखाना पाण्यात गेला. रस्त्यावरच्या पाण्यातनं कशी तरी वाट शोधत आम्ही पुढे निघालो. राहत्या व्यवस्थेकडे जायचं होतं. ती उंचावरची सुरक्षित जागा होती. बॅटरीच्या उजेडात रस्त्यावर बघायला लागलो तर पाण्यातून वाहत येणारे साप दिसायला लागले. तसा आमचा जीव टांगणीला लागला. कसे बसे एकदाचे घरी सुरक्षित पोहोचलो. जीव भांड्यात पडला. तोवर घरात एक छोटासा साप कुठूनसा अवतीर्ण झाला. आजीनी तो तत्परतेनं मारला आणि अलगद उचलून बाहेर टाकला. हास्य हुश्य करत आम्ही तिघे फ्रेश झालो. जीव मुठीत घेऊन मुठभर भात कसाबसा रिचावला आणि अंथरुणावर पडलो, पण काही केल्या झोप येईना. रात्री कौलातनं छोटासा किडा किंवा पाल टपकन आमच्या अंथरुणावर पडायची. त्याच्या आवाजानं तिघेही घाबरून उठायचो. साप तर नसेल. बॅटरीच्या उजेडात त्याची खात्री करून घ्यायचो आणि मग पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करायचो. ती रात्र अक्षरशः जागून काढली. छतावरून काही पडल्याचा अगदी क्षीण आवाजही साप टपकल्याची जाणीव करून द्यायचा. सकाळी सर्वत्र पाणी कमी झालेलं दिसलं. बरं वाटलं. जीवात जीव आला. निसर्गानं आपलं एक वेगळंच रौद्र रूप दाखवून दिलं होतं. ते अत्यंत उग्र आणि भयावह होतं. भविष्यात इथे काय काय वाढून ठेवलं आहे कोणास ठाऊक. माझ्या मनाला हुरहुर लागून राहिली. 4 दिवस जास्तीचे राहून विकास आणि रमेश गावी परतले. मी एकटाच उरलो. आता एकट्यानंच लढायचं होतं. माझ्या राहण्या जेवण्याची व्यवस्था नव्यानं मुणगेकर आजींकडे केली गेली. तब्बल 9 खोल्यांच्या घरात मुणगेकर आजी आजोबा एकाकी राहत होते. दोघेही वयस्कर पण खूप प्रेमळ होते. आम्ही तिघे एकत्र झालो. इथे रोजचा दिवस नवीन असे. नवीन रुग्ण, नवीन समस्या, नवीन भाषा, नवा अनुभव. कोकणी आणि घाटी आचारविचारात जमीन आसमानाचा फरक जाणवे. मालवणी भाषा ऐकायला कानांना खूप गोड वाटे. मला मालवणी हो का ठो कळत नव्हतं. त्यामुळे मग खूप गमती जमती होती. समोरचा रुग्ण शुद्ध मालवणीत बोलायला लागला की माझी पंचायत होई. डॉक्टरानू माका ताप येता असं कोणी म्हटलं की मग पुढचं सागळं जर तर आणि ठोकताळे. मी अनुमानानं औषध देऊन मोकळा होई. दुरुस्त नाही झालं तरी फारसं बिघडणार मात्र नाही या अंदाजानं मी औषध देई. एकदा मात्र गंमत झाली. एक वयस्कर आजोबा चेहरा पाडून माझ्याकडे आले. दवाखान्यात मी एकटाच बसलो होतो. त्यावेळी इतर कोणी रुग्ण माझ्यासमोर नव्हते. घाई गडबडीत आजोबा आले आणि समोरच्या खुर्चीत बसले. आजोबा काय त्रास होतोय असं मी विचारलं तर म्हणाले, झाड्याक जाता. मला काहीच समजलं नाही. मी पुन्हा एक वार विचारलं तर त्यांचं पुनश्च तेच पालुपद, झाड्याक जाता. मालवणी व्यतिरिक्त त्यांना इतर कुठलीही भाषा येत नव्हती आणि इकडे तर मालवणी डोक्यावरनं जात होतं. मला काहीही उमगत नव्हतं. पण मी वारंवार विचारतोय हे बघून अगोदरच थकलेले आजोबा वैतागले. पोटावरनं हात फिरवायला लागले. चेहरा कसनुसा करायला लागले. कुंथण्याची नक्कल करायला लागले. शेवटी मी माझ्या परीनं अंदाज बांधला. एकतर उतरतं वय, आतड्यांची कुंथण्याची ताकद कमी, त्यामुळे त्यांना बरेच दिवस संडास साफ झालेला नसावं, बद्धकोष्ठतेचा त्रास होत असावा असं गृहीत धरून मी त्यांना कोठा साफ होण्यासाठीचं औषध दिलं. मात्रा समजावून घरी पाठवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी नातवाला सोबत घेऊन आजोबा दवाखान्यात हजर.
आजोबा आज खूप थकलेले दिसत होते. मला समोर बघताच कसे तरी बोलले, "डॉक्टरांनो खूपच झाड्याक जाता, औषधाचो काय गुण येवक नाही." मी संभ्रमात पडलो. अंदाज चुकला का काय? त्यातूनही स्वतःला सावरत आजोबांना धीर देत म्हणालो, "आजोबा नका काळजी करू, होईल होईल, संडास साफ होईल. थोडा वेळ वाट बघा, नाही झालं ना तर देऊयात आपण एनिमा." माझं बोलणं ऐकून सोबत आलेला नातूच आपापला. मला म्हणाला, "अहो डॉक्टर साहेब, आमच्या आजोबांना अगोदरच हगवण लागली आहे आणि एनिमा कशाला देत आहे? रात्रभर ते संडासमध्ये बसून आहेत. खूप अशक्तपणा आला आहे, एखादी सलाईन तर लावा." नातवाचे खडे बोल ऐकून मी डब्बल चापापलो. मला चक्कर येणं बाकी होतं. ओ माय गॉड, झाड्याक जाता याचा अर्थ मला आत्ता चांगला उमगला होता. मी कपाळावर हात मारून घेतला. जीवात जीव असेपर्यंत तरी हा शब्द विसरणं आता मला शक्य होणार नव्हतं. माझ्या मालवणी भाषाविषयक अज्ञानामुळे प्रारंभीच्या काळात खूप अडचणी निर्माण व्हायच्या. कधीकधी अशा गमतीशीर घटनाही घडायच्या तेव्हा हसून हसून पुरेवाट व्हायची. पण कोणाच्या जीवावर बेतलं नाही म्हणून बरं, नाहीतर बस्ती उजड जाती बसानेचे पहिले. पण त्या घटनेनंतर मात्र मी कानाला खडा लावून टाकला. कोणत्याही परिस्थितीत मालवणी भाषा आपण शिकायचीच. ठाम निश्चय केला, अंमलात सुद्धा आणला. पुढच्या 3-4 महिन्यात मालवणी चांगलंच समजायला लागलं आणि बऱ्यापैकी बोलताही यायला लागलं. भाषेचा अडथळा दूर केल्यानंतर मात्र मी झपाट्याने तिथे लोकप्रिय व्हायला लागलो. दिवसेगणिक रुग्णांची गर्दी वाढायला लागली. होम व्हिजिटसाठी बोलावणं यायला लागलं. रात्री अपरात्री कुठल्याही रुग्णानं बोलावलं तरी मी एका पायावर तयार असे. बॅटरीच्या उजेडात उत्साहात जंगलातली पायवाट खाचखळगे तुडवत जात असे मी. कसलेही भय वाटत नसे. उलट रात्र सहलीची ती पर्वणी वाटे. कित्येकदा रस्त्यातनं 2-3 साप ओलांडून जावं लागे. प्रारंभी सर्पांची खूप भीती वाटायची, पण कालांतरानं तीही नष्ट झाली. 70ची मुणगेकर आजी कुठलाही सर्प सहज बुकलायची. नवा प्रदेश, नवी माणसं, नवी संस्कृती. माझ्या दृष्टीनं तिथलं सगळं काही नवनवीन होतं. माझं कुतूहल अपार. त्यामुळे तिथे रमायला, स्थिरावायला मला फारसा वेळ लागला नाही का वेगळे प्रयास करावे लागले नाहीत. नवीन गोष्टीतलं कुतूहल माझ्या उत्साहाला उधाण आणे. मग काय, लोणच्या परत मी तिथे चांगलाच मुरलो. कोकणी माणसं खूप गोड, प्रेमळ, लाघवी स्वभावाची. त्यांच्या बोलीभाषेतही खूप गोडवा. मालवणीचा लहेजा काही आवरत जाणवे. कोणी एखादा अस्खलित मालवणी बोलायला लागला की ऐकत राहावंसं वाटे. अत्यंत सरळ साध्या स्वभावाची प्रामाणिक माणसं. भांडण नाही का तंटा बखेडा नाही. कोणाला मुद्दामहून फसवणं नाही. पैशाचा व्यवहार तर अगदी चोख. कोणाकडे पैसे नाहीत त्यामुळे तो मिंधा नाही. त्यामुळे माझी उदारी तिथे कधी साचलीच नाही. एखाद्याचं मत नाही पटलं तर प्रतिक्रिया न देता आपल्या मार्गानं शांतपणे निघून जातील ही माणसं. कधीही कडक, कडवट, उर्मट, उलट उत्तरं देणार नाहीत. मारामारी, शिवीगाळ असला प्रकार करणार नाहीत. पण एकदा का मन दुखावलं तर हयातीत तुमची पायरीसुद्धा चढणार नाहीत, असा स्वाभिमानी स्वभाव. त्यामुळे या लोकांना खूप जपावं लागे. मी दक्ष होतो. त्यांची मनं जपत होतो. उणं अधिक पाहत होतो. मौनम सर्वार्थ साधनम हा गुण तिथल्या सगळ्यांच्या रक्तातच असावा जणू. प्राणीमात्रात सुद्धा तो अवतरला होता का काय कुणाला माहिती. पण तिथे कुत्र्यांना भुंकताना मी कधीच ऐकलं नाही की त्यांची कळवण कधी बघितली नाही. म्हातारी ताराबाई घरी एकटीच असे. घरातली सर्वजण कामानिमित्त मुंबईला होते. ती लंगडी घालत दवाखान्यात यायची. तिचा एक गुडघा खूप दुखायचा. ती आली की पहिल्यांदा दवाखान्याच्या चौकटीतच उभं राहून विचारे, "झीला पैसे नाही हत, 1 तारखेक मनी ऑर्डर येऊची असा. इली की तुझा जा काय बिल होतला ता देतलंय, काय समजलास?" क्षणभर थांबून माझं निरीक्षण करायची. मी हसलो की हळूच आत यायची. मेले गुडघे पार मोडून गेले असत, काय तर औषध दि माका, असं म्हणत समोरच्या खुर्चीवर स्थानापन्न व्हायची.
ताराई, एकीकडे मला मुलासमान मानतेस आणि पैशाचा विषय का बरं काढतेस? मी तिला रागवायचो. व्यवस्थित तपासणी करून यथायोग्य औषधोपचार करायचो. मेडिकलमधून लिहून दिलेली औषधं आणायला तिच्याकडे पैसे नसायचे तेव्हा तेही मी माझ्या खिशातनं द्यायचो. तेव्हा ताराबाईच्या डोळ्यातले 2 टप्पोरे मोती अलगद जमिनीवर टपकायचे. पुढचं सगळं बोलणं मग डोळ्यातनंच व्हायचं. अशा कित्येक ताराबाई तिथे घराघरातून होत्या. त्यांचा चरितार्थ मुंबईवरून चाकरमान्यांनी पाठवलेल्या मनी ऑर्डरवर चालायचा. प्रत्येक घरातली कर्ती पुरुष मंडळी त्यांच्या बाया बापड्यांसह मुंबईला मुक्काम करून असत. गावाकडे उत्पन्नाचं कुठलंही भक्कम साधन नसल्यानं घाण्याचा बैल होण्यासाठी ते सगळे मुंबईला जात. गणेशोत्सवाच्या दिवसात मात्र आवर्जून गावी येत. पण इतर वेळी संपूर्ण वर्षभर या म्हाताऱ्या माणसांसमवेत सोबतीला कोणी नसे. सगळे एकाकी पडत. आ वासून अंगावर येणारी मोकळी घरं त्यांना खायला उठत. उतरत्या वयाची आधारकाठी भाकरीचा चंद्र शोधण्याच्या नादात दूरदेशी गेलेली असे. समोर संध्याछाया दाटलेल्या असताना इकडे ह्या पिकल्या पानांची कोण घालमेल होत असेल कोणास ठाऊक. कोकणात येऊन कित्येक ताराबाईंचा मी झील म्हणजे मुलगा झालो होतो. दिवस असेच सरत होते. कोकण मातीशी भावबंध जुळत होते. नाती नव्यानं अंकुरत होती. माणुसकीची नाळ घट्ट विणली जात होती. भेदाभेद सरून तिथे आता उरली होती एकच जात, मानव जात. मी मनापासून तिथे रमलो होतो. रुग्ण येत होते, बरे होत होते. उपचार असा नव्हताच, अंतरीचं देणं होतं, ते दिलं घेतलं जात होतं. मी तिथलाच एक होऊन राहिलो होतो. श्रोते मित्र हो, डॉक्टर प्रमोद सूर्यवंशी यांच्या लेखणीतनं साकारलेल्या बाबा आणि मी ह्या कादंबरीचा हा होता पहिला भाग. दुसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.